नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर असतो बायोसायन्स. तर बायोसायन्सचा आपल्याला सब्जेक्टमध्ये काय काय सिलेबस आहे, इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई, जर सर्वांना ऑल इंडियामध्ये हा सिलेबस फॉलो केला जातो. तर आज आपण हा बघणार आहोत. तर एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि चॅप्टर किती आहे यानुसार तुम्ही अभ्यास करा, तर जेणेकरून तुम्हाला पेपर सोपे जाईल. आणि एकदम सोप्या भाषा समजून सांगणार आहे आपण. तर ऑब्जेक्टिव्स आणि कंटेंट हा तुमचा सिलेबस असणार आहे. तर आपल्याला तुम्ही काय करा, सर्वप्रथम याच्यामध्ये युनिट नंबर पाठ करून घ्या. म्हणजे पाठ नाही, नोट्स काढा तुम्ही. तो युनिट नंबर लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर कंटेंट लिहायचं. बाकी काही नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, कारण हे दोन मेन आहे तुमच्यासाठी. तर समजलं. हे आमच्या म्हणजे ट्विटर लोकांसाठी आहे, टीचिंग लर्निंग ॲक्टिव्हिटीज. तर मग आपण चला बघूया. डिफाईन द स्पेल ऑब्जेक्टिव्ह बघू. स्पेल व्हेरियस ॲनाटॉमिकल टर्म. त्याच्यामध्ये आपण ॲनाटॉमिकल टर्म बघणार आहोत. तर काय बघणार आहे, फर्स्ट चॅप्टर बघा तुम्ही. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू ॲनाटॉमिकल टर्म, जे ॲनाटॉमिकल टर्म असतात, अँटिरियर, पोस्टिरियर, सुपेरियर, इन्फिरियर, अशा टर्म यूज करतो आपण जेव्हा ॲनाटॉमी शिकतो तेव्हा. तर हे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त इंट्रोडक्शन, व्यवस्थित ॲनाटॉमीचं इंट्रोडक्शन कसं करायचं आहे, कितीच्या. आता याच्यामध्ये ॲनाटॉमिकल टर्म बघितलं तुम्ही, तर हे समजलं मला. ॲनाटॉमिकल टर्म आपण जेव्हा सब्जेक्ट चॅप्टर शिकवू तेव्हा, तर चॅप्टर अपलोड झालेला आहे, फर्स्ट चॅप्टर अपलोड केलेला आहे मी. तरी तो सर्वांनी आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट बनवलेलं आहे मी, GNM फर्स्ट इयर, GNM सेकंड इयर. तर मग त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. फर्स्ट चॅप्टर मी अपलोड केलेला आहे. नंतर येतं सिस्टम्स अँड ॲक्टिव्ह कॅव्हिटीज. तर शरीरामध्ये आपल्या किती सिस्टम आहे, किती कॅव्हिटीज आहे ऑफ ह्युमन बॉडी, हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर सिस्टम किती आहे आपल्याकडे, रेस्पिरेटरी सिस्टम, प्रत्येक सिस्टम आपण डीपमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. आणि कॅव्हिटी म्हणजेच आपलं ओरल कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, अशा कॅव्हिटी आपण एक्सप्लेन करायचे आपल्याला, म्हणजे शिकायला भेटणार आहे. सर समजलं पहिला चॅप्टर. सेकंड येतो आपला. सेकंडमध्ये इंट्रोडक्शन टू द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. तर स्ट्रक्चर कसं आपल्या शरीराचं डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला. सर समजलं. तर सर फर्स्ट येतं सगळ्यात स्ट्रक्चरल युनिट, स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट काय आहे आपल्या शरीरातलं, सेल आहे. स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन आणि फंक्शन. सेलचं स्ट्रक्चर शिकायचं आहे आपल्याला. रिप्रोडक्शन कसं करतं, मिओसिस करतं, मायटोसिस करतं, हे शिकायचं आहे. त्याच्याबरोबर फंक्शन काय काय सेलचं, तर हे पण आपण याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे. त्याच्यानंतर टिश्यू म्हणजेच आपलं उती. तर टिश्यू इन्क्लूड द मेम्ब्रेन्स अँड द ग्लँड. टिश्यू कशामध्ये, कोणत्या मेम्ब्रेन्स मध्ये आणि ग्लँडमध्ये इन्क्लूड असते, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये टाईप्स किती आहे, तर टिश्यूचे टाईप्स, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, या टिश्यूचे प्रकार आहे. नंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द टिश्यू. तर हे आपण चॅप्टरमध्ये बघू. तर आणखीन काय आलेलं आहे, बॉडी कॅव्हिटीज अँड देअर कॉन्टेंट. तर याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीज आणि त्यांचं बॉडी कॅव्हिटीज. आता हे वरती बघितलं आपण इंट्रोडक्शनमध्ये. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करायची त्याच्यामध्ये. एक चॅप्टर आता मी वरती सांगितलं इंट्रोडक्शन, तर सिस्टम, तर प्रत्येक सिस्टम आपल्याला बघायची. एक चॅप्टर म्हणजे एक सिस्टम राहणार आहे. चला बघूया आपण पुढे अजून तरी. थर्डमध्ये द ब्लड हा काय, कंपोजिशन ऑफ द ब्लड. 5 मार्काला प्रत्येक वर्षी विचारलं जाताना क्वेश्चन आहे, एकदम IMP. याच्या ब्लडमध्ये 5 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी पडतो. यावर्षी पण पडलेला आहे, वाटलंच क्वेश्चन पेपर बघू शकता तुम्ही. ब्लडवरती 5 मार्काचा होईना क्वेश्चन असतो. त्यामुळे ब्लड हा म्हणजे नॉर्मल गोष्ट पण आहे, कारण नॉर्मली आपल्या ब्लडविषयी थोडी माहिती पाहिजे, कारण आपल्या शरीराचा भाग आहे. तर याच्यामध्ये कंपोजिशन अँड फॉर्मेशन ऑफ द ब्लडचं निर्मिती कुठे होते, कंपोजिशन म्हणजे कोणते कंपाऊंड त्याच्यामध्ये असतात, ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सेकंडली द फंक्शन ऑफ द ब्लड. तर ब्लडचं काम काय आहे, ट्रान्सपोर्ट. तर याच्या व्हिडिओ बनवून मी टाकत जाईल. एक चॅप्टर मी शिकत जाईल. तर त्याच्यामध्ये एकदम ते व्हिडिओ बनवला तुम्ही त्याच्यावरती, पण तो थोडा जास्त असं व्यवस्थित समजून सांगता येत नव्हतं. आता हे इंग्लिशमधून आहे, तुम्हाला इंग्लिशमधून अवघड जाईल, पण तुम्ही जर लिहिलं चॅप्टरचं नाव इंग्लिशमध्ये आणि ट्रान्सलेट करून जर तुम्ही नोट्स काढल्या, तर तुम्हाला समजून जाईल. तर समजलं. आणि ब्लड क्लॉटिंग 5 मार्काला विचारला जातो. ब्लड ग्रुपिंग माहीत असणे गरजेचं आहे आणि क्रॉस मॅचिंग पण माहिती असणे गरजेचं आहे, आपण शिकवून देऊ. त्याच्यानंतर ब्लड प्रोडक्ट अँड देअर यूज, त्यांचा यूज काय काय. तर नेक्स्ट बघू आपण. थर्ड झाला, 4th नंबरचा चॅप्टर बघू अजून. तर याच्यामध्ये अजून काय काय बघा. आता झालं सिस्टम चालू.
प्रत्येक सिस्टम आपण शिकवायची आपल्याला. तर आता 4 नंबरची सिस्टम आहे ती सर्क्युलेटरी सिस्टम. त्याच्यामध्ये मेन ऑर्गन कोणता आहे? आता पहिले काय करायचं आहे तुम्हाला, सिस्टम घ्यायची एक, त्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन आपल्याला महत्त्वाचे आहे किंवा ऑर्गन त्याच्यामध्ये कार्यरत आहे त्या ऑर्गन लिहून घ्यायचे. त्या ऑर्गनविषयी थोडा अभ्यास करायचा, जेणेकरून आपली ती सिस्टम कव्हर होऊन जाईल. आता हार्टचं काय आहे, स्ट्रक्चर कसं आहे हार्टचं, फंक्शन काय हार्टचे, इन्क्लुडिंग द कंडक्टिव्हिटी सिस्टम, कंडक्शन सिस्टम म्हणजे आपलं कार्डियक सायकल कशी प्रोसेस करते ते आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. तर हार्टमध्ये मी तुम्हाला सर्व शिकून देईल. आणि आताच आपण व्हिडिओ अपलोडेड आहे, शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे मी हार्ट, तो बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर ब्लड वेसलचं टाईप्स काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, पोझिशन काय आहे, हे यामध्ये बघायला भेटतं आपल्याला. त्यानंतर इथं सर्क्युलेशन ऑफ द ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं, तर मग कसं होतं आपल्याला ते पण बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे BP आणि पल्स कसे आपण मेजर करतो, तर ते पण आपण याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. तर फर्स्ट सिस्टम आहे सर्क्युलेटरी सिस्टम. त्याच्यानंतर येते लिम्फॅटिक सिस्टम थोडी सोपी आहे, परंतु थोडं जास्त समजून घेण्याची गरज असते. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघणार आहे आपण अँड फंक्शन बघणार आहे ऑफ द लिम्फ वेसलमध्ये. आता ब्लडमध्ये कसं ब्लड व्हेसल असतात, तसं लिम्फ वेसल असतात, लिम्फ नोड लिम्फॅटिक सर्क्युलेशन असतं. त्याच्यानंतर लिम्फॅटिक टिश्यूज आणि स्प्लीन, थायमस हे 2 ऑर्गनच्यामध्ये मेन असतात. त्याच्यानंतर 6 नंबरचं आपली रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपण काय शिकणार आहे, आपले ऑर्गन कोणते जाणार आहे, नोज, मग लॅरिंग्स, फॅरिंग्स, तर आपण शिकून घेऊ. त्याच्यानंतर लंग्स, याच्यामध्ये हे ऑर्गन असणार आहे. तर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द रेस्पिरेटरी ऑर्गन, तर प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन काय आहे, स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर फिजिओलॉजी ऑफ द रेस्पिरेशनची फिजिओलॉजी कशी आहे, म्हणजे ते कशी क्रिया करतात. फिजिओलॉजी समजलं तुम्हाला शब्द, क्रिया कशी होती रेस्पिरेशनची. नंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नॉर्मल रेस्पिरेशन आणि डेव्हिएशन, तर कॅरेक्टरिस्टिक काय आहे, म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे नॉर्मल रेस्पिरेशनचं, ते आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर 7 नंबर डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काय आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द एलिमेंटरी ट्रॅक अँड ॲसेसरी ऑर्गन, म्हणजे मदत करतात, त्याला मदत करणाऱ्या ॲसेसरी ऑर्गन असे म्हणतो. तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. द प्रोसेस ऑफ डायजेशनची प्रोसेस कशी होणार आहे, मग ॲब्झॉर्प्शन होणार आहे, मेटाबॉलिझम ऑफ द फूड आणि कन्स्टिट्युएंट, तर हे कसं होणार आहे, मेटाबॉलिझम कसं होणार आहे, न्यूट्रिएंट कसे ॲब्झॉर्ब होणार आहे याच्यामध्ये, तर हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 8 नंबरचा चॅप्टर आपला एक्सक्रिएटरी सिस्टम म्हणजेच उत्सर्जन संस्था. आता हे मराठीतून तुम्ही ट्रान्सलेट करून घेऊ शकतात. आता हे जे एक्सप्लेन केलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ द फंक्शन आहे, हे नाही घेतलं तरी चालेल, फक्त चॅप्टरचे नाव तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक चॅप्टर कव्हर झाला, त्याच्यावर राईट मारलं, मग आपला कॉन्फिडन्स येतो, आपला एवढा अभ्यास झालेला आहे. तर समजलं, स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा, तर याच्यात ऑर्गनचे नाव दिलेले. द फॉर्मेशन अँड कंपोजिशन ऑफ द युरिन, हा क्वेश्चन 5 मार्काला पडतो. एक्सक्रिएटरी सिस्टममध्ये 5 मार्काचा क्वेश्चन दरवर्षी पडत असतो, त्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. नंतर फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आता स्ट्रक्चर तुम्ही जेव्हा फंक्शन लिहिसान ते पण येऊ शकते, त्याच्यामध्ये पण येऊ शकते हे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द स्किन. आणि त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ द बॉडी टेम्परेचर. तर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यामध्ये याचं काय रोल आहे ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासात बघायला भेटणार आहे. तर समजलं, 8 चॅप्टर झालेले आपले. त्याच्यानंतर 9वा चॅप्टर, 9 नंबरचा चॅप्टर बघू. एंडोक्राईन सिस्टम म्हणजे आपले सगळ्या ग्लँड्स येणार याच्यामध्ये. एंडोक्राईन ग्लँड, अंतःस्रावी ग्रंथी, याला मराठीतून असं म्हणता येईल तुम्हाला. 10 नंबरचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे प्रजनन संस्था, ज्यामध्ये सर्व मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण बघणार आहोत. तर आता याला प्रत्येक कारण मी तुम्हाला चॅप्टर जेव्हा शिकवेल तेव्हा एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे, आणि व्हिडिओला जरा व्ह्यूज आले चांगले तर मी व्हिडिओ अपलोड करेल. तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मी अपलोड केलेला आहे, त्याला व्ह्यूज आलेले नाही. फर्स्ट इयरच्या मुलांना सांगते, GNMच्या तुमच्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट असेल किंवा तुमच्याकडे ग्रुप असेल फर्स्ट इयरचे GNMचे, त्याच्यावर तुम्ही आपले चॅनल शेअर करू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोहोचेल आणि अजून व्हिडिओ बनवत राहील मी रेग्युलर. जे मुलं रेग्युलर कॉलेज करत नाही यांच्यासाठी, जे करताय ते तर ऑलरेडी खूप हुशार असतात. तर समजलं. नंतर येतं 11 नंबरचं नर्वस सिस्टममध्ये नर्व्स स्ट्रक्चर कसं असतं, फंक्शन काय करतं, ब्रेन,
ब्रेनचे फंक्शन विचारले जातात. क्रेनियल नर्व असतात 12 आपल्या, त्याच्याविषयी ते टिप पडली जाते क्रेनियल नर्वची. 12 क्रेनियल नर्व आहे ना, त्याच्यावर 5 मार्काची टिप आधी यावर्षी पण विचारली गेलेली आहे. तर ऑल्फॅक्टिव्ह, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल ह्या नर्व्स आहे आपल्या, ते पाठ करून ठेवायचे आहे. स्पायनल कॉर्ड, मोटार, सेन्सरी पाथवेज, तर हे स्पायनल कॉर्ड हे सर्व तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे. तर 11 नंबर नर्वस सिस्टम झाली. मग सेन्स ऑर्गन, तर याच्यामध्ये 5 ऑर्गन येतात. स्किन, आय, इयर, नोज आणि टंग. तर यापैकी सर्वांचं पाठ करायचं आपल्याला. प्रत्येक ऑर्गन आपल्याला असं माहीत झालं पाहिजे, त्याचं काय फंक्शन आहे, त्याचं कसं स्ट्रक्चर आहे, डोळ्यासमोर आणायचं आपल्यासमोर. समजलं? तर हे माहिती पाहिजे. याच्यामध्ये 5 पैकी 1 विचारला जातो 5 मार्काला. त्यामुळे नंतर येतं 13 नंबरचा चॅप्टर स्केलेटल, म्हणजे आपले सर्व बोन, क्लासिफिकेशन ऑफ द बोन, जॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. तर मग हे आपण व्यवस्थित मी तुम्हाला चॅप्टर समजणार आहे, कारण मी माझ्या नोट्स काढलेल्या होत्या. त्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन, फक्त व्ह्यूज वाढले पाहिजे. त्याच्यानंतर आता आपलं 14 नंबरचा चॅप्टर असतो मस्क्युलर सिस्टम. मस्क्युलर सिस्टममध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मसलची टाईप्स काय आहे, नंतर ओरिजिन, इन्सर्ट, ॲक्शन ऑफ द मसल. तर मसल कसं ॲक्शन करतं हे पण बघू आपण. तर ह्याच्यावरती मी काही बघितले नाही क्वेश्चन अजून. आणि नंतर येतं मायक्रोबायोलॉजी. बायोसायन्समध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी हे सर्व पहिले सब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी. पेपर फक्त 75 मार्काचा येणार आहे. फक्त 75 मार्कामध्ये मायक्रोबायोलॉजी पण असणार आहे आणि अॅनाटॉमी, फिजिओलॉजी पण असणार आहे. तर समजलं? त्याच्यामध्ये फक्त 15 मार्काचा क्वेश्चन पडतो. आणि जे पडणार आहे ते मी सांगेन. तर हिस्ट्री ऑफ द बॅक्टेरिया म्हणजे आपला संसर्ग त्याच्यामध्ये, आणि मायक्रोबायोलॉजी बॅक्टेरियाविषयी याचा अभ्यास करायचा. आपलं इंट्रोडक्शन कळलं. मग नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच क्लासिफिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. त्याच्यामध्ये नॉर्मल, फ्लोरा ऑफ द बॉडी आणि पॅथॉलॉजी, नंतर मेथड्स ऑफ द स्टडी आणि मायक्रोस्कोपचं कल्चर आणि इन्फेक्शन. हे बघा हा क्वेश्चन 15 मार्काला पडतो. इन्फेक्शन म्हणजे संसर्ग मराठीतून, आणि इट्स ट्रान्समिशन म्हणजे त्याचा संसर्ग आणि त्याचा प्रसार. यावर्षी 15 मार्काला क्वेश्चन पडला होता. म्हणजे याच वर्षी बघा JNM फर्स्ट इयरच्या मुलांना विचारून बघा तुम्ही, क्वेश्चन पेपर बघू शकता. नोझोकोमियल इन्फेक्शन विचारलं जातं, क्रॉस इन्फेक्शन विचारलं जातं. तर समजलं? हे आपण बघून घेऊ. अजून आहे 4 नंबरचं इम्युनिटीमध्ये इम्युनायझेशन शेड्यूल म्हणजे आपलं चार्ट, तो पण विचारला जाणार आहे, तो पण आपण घेणार आहे. नंतर येतं कंट्रोल अँड डिस्ट्रक्शन ऑफ मायक्रोब्स. तर स्टेरिलायझेशन, आता निर्जंतुकीकरण. स्टेरिलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण, जंतुरहितीकरण, हे सर्व पाश्चरायझेशन. आणि हा 15 मार्काचा क्वेश्चन निर्जंतुकीकरण. तर हा क्वेश्चन पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो सर्वांनी बघून घ्या. आणि बायोमेडिकल वेस्ट, तर हा 5 मार्काचा क्वेश्चन पण मी अपलोड केलेला आहे, म्हणजे हा चॅप्टर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर सर्वांनी जाऊन बघून घ्या फक्त व्यवस्थित. आणि चॅप्टरचं नाव मराठीतून लिहा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास झाला. मग प्रॅक्टिकलचं तर आपल्याला काही तुम्ही कॉलेजतर्फे होऊन जाईल. तर झालं. तर सर्वांनी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आज सर्वजण काय करताय, व्हिडिओ बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर समजलं? धन्यवाद.